मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. मन धागा धागा रेशमी दुवा. भाग 55. ना जिस दिन तेरी मेरी बात होती है, न दिन गुजरता है ना रात होती है. आय एम रेडी. बरोबर संध्याकाळच्या 7:26 आलेला तिचा मेसेज. दिवसभराच्या मीटिंग्स संपवून नुकतेच हॉटेल रूममध्ये पाऊल ठेवले होते. ओहो मेघा, मुझसे ज्यादा तो आप बेताब है हमसे बात करने के लिए. आदल्या दिवशी सहजच सुचवलेलं. सकाळी 5ला उठणार का, म्हणजे साधारण 5:15 5:20 पर्यंत तिला कॉल करू. तर इथे मॅडमच अति उत्साही आणि तिची आतुरता पाहून साहेब बल्ले बल्ले करायचे बाकी. तडक बॅगमधून लॅपटॉप काढत सरळ जिमच्या प्रक्षेपणावर क्लिक. आज तिथली बेबी पिंक टी शर्टमध्ये, गोड गोड बाहुली, ट्रेडमिलच्या बटन्सची ॲडजस्टमेंट करत आपल्याच विश्वात मग्न. शर्ट काढून लॉन्ड्री बॅगमध्ये टाकत तिची थट्टा करण्याची इच्छा. नंबर डायल आणि तिने उचलता क्षणी, मेघा व्हिडिओ कॉल करते है. मुद्दाम विचारलंच. व्हिडिओ कॉल? कानातलं ब्लूटूथ ॲडजस्ट करत स्वतःला टी शर्ट पासून पायातील शूज पर्यंत निहाळलं. असं त्यांच्या समोर जायचं का? चेहऱ्यावरचा गोंधळ त्याने स्क्रीनवरच टिपला. हा देखना है आपको, प्रेमाने सांगितलं. ते ना माझा मोबाईल या इथल्या स्टँडला अडकवताच येत नाही अहो, सटकतो मध्येच. म्हणून ना मी तिकडे वेट्सच्या रॅकवर ठेवला आहे. ब्लूटूथवर बोलते आणि मी फोन हातात धरून ट्रेडमिलवर वॉक कशी करणार ना. मी तर किती धडपडते माहितीच आहे तुम्हाला. शुद्ध खोटे बोलताना डोळे गच्च मिटलेले, जीभ दाताखाली. समोर स्टँडवर अडकवलेला मोबाईल तोही पाहत आहे. मॅडमच्या ध्यानीमनीच नाही. ओ डोंट वरी, विल ऑर्डर अ न्यू स्टँड फॉर यू. त्यात तुमचा फोन पण परफेक्ट बसेल. तिच्या खोट्या स्पष्टीकरणावर त्याचं खरं खुरं सोल्युशन. नाही नको, उगाच कशाला. 2 स्टँड काय करायचे, मी बघते नंतर. मोबाईल पुन्हा एकदा स्टँडला बसवून कदाचित बसेलही नीट. पैन पै वाचवणारी ती 2 स्टँड्सची मंजुरी कशी देईल? त्यात आधीच खोटं बोलून झालं होतं. बाय द वे, आपल्या दोघांच्याही फोनची साईज सेम आहे. मेरा तो कभी नहीं गिरता. लगता है आपका फोन भी आपके जैसे ही है. बेवजह गिरना. मिश्किल हसतच लॅपटॉप उचलून बेडकडे. गप्पा बसा. आणि तुम्ही काय सकाळी सकाळी फोनचे डायमेन्शन्स डिस्कस करण्यासाठी कॉल केलाय का? हेच सगळं टेक्निकल डिस्कशन करायचं असेल तर जा, मला नाही बोलायचं. तिचा लटका राग आणि फुगवलेले गोबरे गाल पाहणं म्हणजे सुकून. पण मला नाही बोलायचं असं म्हणूनही नंतरची 50 मिनिटे तिचीच बडबड ऐकणारा तो. तुम्हीही बोला ना, सांगा ना टोरंटो बद्दल. मध्येच थांबत त्याला बोलायची दिलेली परवानगी आणि त्याचं मोजक्या शब्दात केलेलं अतिव्यस्त दिवसाचं वर्णन. बस एवढंच. बरं ते राहू दे. काल आर्याना, असं म्हणत परत हिचीच बडबड सुरू. तो शांत, दिवसाची सांगता तिच्या आवाजाची किणकिण ऐकतच. बिझनेस ट्रॅव्हल्स पार्ट अँड पार्सल ऑफ माय प्रोफाईल, असं अभिमानाने सांगणारा तो. सुप्रीमचं साम्राज्य दशोदिशात वाढवण्यास प्रवास गरजेचाच होता. हसत हसत स्वीकारलेली जबाबदारी. आणि गेले 15 वर्ष प्रवास हा आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेला. लग्न झालं असूनही मायाकडे कधीच ओढ न घेणारं मन कामानिमित्त बाहेर राहणंच पसंत होतं. नवीन देश, नवीन जागा, अनोळखी हॉटेल्सचे बेड आणि ब्रेकफास्ट, सहजच सगळं अंगवळणी पडलेलं. दिवस कामात व्यस्त ठेवायचा. परदेशातील बलाढ्य कॉर्पोरेशन्सना भेटी, भविष्यातील प्रोजेक्ट्सवर चर्चा आणि कॉन्ट्रॅक्ट साईन करूनच परतणे. हर एक बिझनेस ट्रॅव्हल यशस्वी व्हायलाच हवी, ही खूणगाठ त्याने मनाशी बांधलेली.
आणि मग सुप्रीमच्या प्रगतीसाठी दर महिन्याकाठी 1 अथवा 2 परदेशवारी ठरलेलीच. जियाचा आयुष्यात प्रवेश झाला आणि त्या सुरुवातीच्या काळात तिला इथे मॉम जवळ सोडून ट्रॅव्हल करणं जड वाटायचं. पण जसजशी मोठी झाली तिनेही समजून घेतलंच, डॅडचं प्रोफेशनल आयुष्य हे असंच असणार आहे, त्यात सहसा बदल होणार नाही. आणि तोही अति प्रॅक्टिकल, फारसं हळवं न होता, कशातच न गुंतता कर्तव्य पूर्ण करत राहणे एवढेच त्याला ठावे. पण हल्ली 4 महिन्यात खूप काही बदललं आहे हे जाणवत होतं. मेघाच्या आगमनाने, वेळेआधी ट्रॅव्हल संपवून परत येणे, काहीही झालं तरी दिवसातून एकदा तरी तिच्याशी बोलणे, ट्रॅव्हल्स कॅन्सल करण्याचे प्रयत्नही केलेच की. जे गेले 15 वर्षात कधीच केलं नाही ते आत्ता करत होता. तिच्यासाठी, फक्त तिच्यासाठी. हे कॅनडा ट्रॅव्हलही सुप्रीम ग्रुप CFO म्हणून जबाबदारी पार पाडणं, शरीराने इथे पण मनाने तिच्या जवळ भिरभिरणं, दिवसभर तिच्या आठवणीत झुरणारं मन. न जिस दिन तेरी मेरी बात होती है, न दिन गुजरता है, ना रात होती है. तिच्या भेटीची तळमळ कुणाला सांगायची? सतत जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तिला शोधणारी नजर. टोरंटोमधील इंडियन वस्तीतून जाताना कुणीतरी साडी परिधान केलेलं दिसावं आणि गाडीतून प्रवास करणाऱ्या त्याने गर्रकन वळून बघावं. मेघा तर नाही ना? कुठे बागेत कारंजे दिसावे आणि त्यात हात भिजवत अल्लडपणे बागडणाऱ्या कॉलेज कुमारीत क्षणभर मेघाचा भास व्हावा. तर त्या दिवशी इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवताना आपकी नजरोने समझा हे गाणं कानी पडलं आणि तल्लीन होऊन त्याच्यासाठी गाणारी मेघा नजरेसमोर तरळली. वेळच केलेलं तिने. आणि म्हणून तर घाईघाईत 7ला हॉटेल रूम गाठायची. तसंही टोरंटोमधील वर्क कल्चर अगदीच छान. सकाळी 8 ते संध्याकाळी 5 ऑफिसचे तास ठरलेले. वर्क लाईफ बॅलन्सला अति महत्त्व देणारे हे देश. कुणीही उगाच ऑफिसमध्ये ओव्हरटाईम करत रेंगाळायचे नाहीच. राजीवच्याही ते सोयीचे. अगदी एखादी मीटिंग लांबलीच तर फार 6 पर्यंत, पण 7-7:30 पर्यंत हॉटेलवर पोहोचू ही ॲडजस्टमेंट दिनक्रमाचा भाग झालेली. तितलीशी गप्पा आणि स्क्रीनवर तिला डोळे भरून पाहणं, तिच्याही नकळत. सुख ते दुसरं काय. तो आप साडी पहन के वॉक करती है, तिला मुद्दाम चिडवणं, आवडीचं काम. शुक्रवारी सकाळचा तिचा लिंबू कलरचा टी-शर्ट, त्यावर रंगीबेरंगी फुलं. तितलीचं पुष्पप्रेम जाणवलंच. साडी नेसून कसा वॉक करणार? ठसक्यातच तिचं विचारणं. अरे उसमें क्या है, मैराथन में भी तो वो आपकी नौवारी साड़ी पहन के बहुत सारी फीमेल्स पार्टिसिपेट करती हैं. त्याचं कौतुकाने बोलणं. हो, लास्ट इयर एक ग्रुप होता मुंबई मॅरेथॉन ड्रीम रन साठी. तुम्ही होतात लास्ट इयर मॅरेथॉनमध्ये? त्याच्या आवाजातलं आश्चर्य बरंच काही सुचवू पाहत होतं. म्हणजे तुम्हीही होतात? तिच्या प्रश्नात तर खूप काही दडलेलं. हे आपल्याला आधी का माहित नव्हतं? येस, सुप्रीम ग्रुप इज वन ऑफ द स्पॉन्सरर्स. सुप्रीम तर्फे एव्हरी इयर ऑलमोस्ट 200 एम्प्लॉईज पार्टिसिपेट करतात. अँड मी पण हाफ मॅरेथॉन. मीही गेले 5 वर्षे भाग घेते. पण मग आपण? त्याचंही वाक्य अर्धवट आणि तिचा प्रश्नही. 5 वर्ष दरवर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेणारे दोघे हळहळत होते. आपल्या बाजूनेच कदाचित धावत पुढे गेला असेल तो. मग कधीतरी क्षणभर वळून पाहिलं असेल का? आणि असेलच पाहिलं तर माझं लक्ष का नव्हतं? या विचारांचा पिंगा तिच्या मनात. तर मुलखाची धानरट ही. मॅरेथॉनमध्ये कधीतरी कुठल्या क्षणी का धडपडली नाही? आणि असं धडपडताना मला तिला सावरण्याची संधी का मिळाली नाही? दोघांमधील गूढ शांतता हेच बोलू पाहत होती. एकदाही भेट का घडली नाही? मेघा, नेक्स्ट ईयर साथ में पार्टिसिपेट करेंगे. मौन मोडत मनातील इच्छा बोलून दाखवलीच. हो नक्कीच, पण हाफ मॅरेथॉन काही नाही जमणार बाबा मला. ट्रेडमिल बंद करतच ती खुदकन हसली.
21 किलोमीटर कोण धावणार? इथे रोजचे 5 किलोमीटर करता करता धाप लागते. जरूर जमणार. और हमें कहाँ जीतना है, सिर्फ साथ में भागना है. त्याचा हसरा आत्मविश्वास. जिंकायचा विचार करूच नको. बस सोबत काहीतरी वेगळं करण्याची मजा अनुभवूया. आपण रमत गमत धावणार, गप्पा करत का? मग तर स्पर्धेत सगळ्यात शेवटचे येण्याचा मान मिळेल आपल्याला. रबर मॅटवर खालीच बसली, पायाची घडी घालून. तो अच्छा है ना, एक नया रिकॉर्ड सेट करेंगे. द लास्ट कपल टू फिनिश हाफ मॅरेथॉन इज मिस्टर अँड मिसेस मेहरा. त्याचं मोठ्याने घोषणा करणं आणि हिचं बसल्या जागीच खळखळून हसणं आणि खळखळाट अनुभवत तो अगदी शांत शांत. अहो, आपण पावसाळा संपला की बीचवर रन करायला जायचं? हळूच विचारलं. बीचवर? भुवया ताणल्या गेल्याच. घरात जिमची सोय असताना बाहेर का जायचं? त्याचंही बरोबर. प्लीज प्लीज प्लीज, हे बंदिस्त जिम मधलं ट्रेडमिलवरचं धावणं थोडंसं कंटाळवाणं आहे ना. डोळे बारीक, ओठ बाहेर, गोड गोड हट्ट. नाकारणं जीवावर, पण थट्टा मस्ट. ओके, पर एक शर्त पर. हम साथ में रन करने जाएंगे, बट चुपचाप. सिर्फ रन करना है, नो टॉक्स. हे सांगतानाही त्याला जडच जात होतं. ओ बरं. नाक अकसतच केलं मान्य. त्याने ठेवलेली शर्त काहीही कामाची नाही, दोघांनाही माहीत होतं. 2 मिनिटांच्या वर ती शांत बसणार नाही हे त्याला ठाऊक होतं. अन चुकून बसलीच तर क्या हुआ, बोलिए ना कुछ. तोच विचारणार ही खात्री तिला. पण विशलिस्टमध्ये एका नवीन गोष्टीची ॲडिशन, मॅरेथॉनची कृपा. राजीव, तुम्ही पूर्वी म्हणालात तसंच होत आहे. ही विशलिस्ट बहुतेक नेव्हर एंडिंगच असणार आहे. मेघा, अब 60 इयर्स का प्लानिंग किया है, बहुत कुछ करना बाकी है. ती गुड नाईट मेहराजी म्हणत जिम बाहेर पडली आणि त्यानेही हॅव अ वंडरफुल डे मेघा असं म्हणत बेडवरची उशी मिठीत कवटाळली. कुठल्याही हॉटेलच्या, कोणत्याही रूमच्या, कुठल्याही बेडवर गुडूप झोपणारा तो. गेले 3 रात्र डोळ्यात झोप तरळली नव्हती. तिची उणीव सतत भासत होती. तिचं कुशीत असणं, मुठीत घट्ट धरलेला टी शर्ट, तिची चुळबुळ, झोपेतलीच गोड हाक, राजीव. सर्व काही क्षणाक्षणाला आठवत होते आणि देहाचा कण कण तळमळत होता तिच्या ओढीने. आणि मग तिच्यासाठी आतुर मन जिमकडून लिव्हिंग रूमकडच्या CCTVवर. हजारो मैल दूर बसून तिचा पाठलाग करणारी नजर. नवा शोध, तिच्यासोबत संपूर्ण कुटुंबाचे दर्शनही. आणि एकाकीपणाची भावना जास्तच तीव्र. जिया आर्यासोबत तिची सकाळची लिव्हिंग रूममधील धांदल पाहणे मजेशीर. दोघींना घेऊनच तिचं घराबाहेर पडणं आणि त्याचं मनातल्या मनात हळहळणं. झोपायचा असफल प्रयत्न. बंद डोळ्यांआडही वाट पाहणं, पहाटेची आणि तिचीही. तिची थकलेली छोटीशी मूर्ती रात्री घरात पाऊल ठेवायची आणि याच्याच काळजात सर्र. खूप जास्तच जबाबदारी तिच्यावर टाकत आहोत का? पण तरीही तिचं सतत हसतमुख असणं अचंबित करून जायचं. डायनिंगवर बसतानाही तिचं त्याच्या रिकाम्या खुर्चीकडे बराच वेळ एकटक पाहणं आणि जेवणातलं लक्ष ओढणं. त्याच्या हृदयात कळ. रात्री उशिरापर्यंत लॅपटॉपवर ऑनलाईन दिसायची म्हणजे झोपेचीही टाळाटाळ. हेही जाणवत होतंच. का आपण तिला एकटीला तिथे सोडून आलो? अपराधीपणाची भावना. आवरा ग लवकर. तिची 7:15 पासूनच मुलींच्या पाठी सुरू असलेली घाई. आर्या त्रस्त, जिया चकित. तो CCTV पल्याड डिनर करत हसत होता खदखदून. पण जियाच्या प्लेटमधलं थालीपीठ पाहून हातातील कडक रोटी आणि बटर चिकनचा घास थबकला ओठांजवळच. तिची तीव्र आठवण येण्याचं अजून एक कारण, यम्मी फूड, बीवी के हात का खाना. जगाच्या पाठीवर गोल गोल फिरताना मिळेल ते
मिळेल तेव्हा मिळेल तसे खाण्याची सवय लावून घेतलेली त्याने. कधी कधी तर सँडविचवर संपूर्ण दिवस. लागोपाठच्या मीटिंग शेड्यूलमधून वेळच नाही. लग्नापूर्वीपर्यंत घरचं जेवण फारसं मिस न करणारा तो. पण आता तिच्या हातची चव ओठांनी चाखलेली, जिभेवर रेंगाळलेली, मनाला तृप्त करणारी. साधं सुधं घरगुती जेवण, पण खूप जास्त मिस करत होता. तिच्या हातची खरपूस भेंडी आठवली आणि समोरचं बटर चिकन बेचव जाणवलं. 7:25लाच मुलींना घेऊन घराबाहेर पडलेली ती आज जरा जास्तच घाईत. त्याच्यासाठीच वेळेत परत येऊन सगळ्यांचा ब्रेकफास्ट आवरून छानसं तयार होऊन व्हिडिओ कॉल अटेंड करायचा असं मनाशी ठरवलेलं. आणि तिची बिना मतलबीची धावपळ बघून त्यालाही जाणवलेलं. अजून काही बोलायचं आहे का, हे विचारताना तिच्या आवाजातलं लाजरं हसू त्याच्या मनावर मोरपीस फिरवून गेलंच. आता प्रतीक्षा 9 वाजण्याची.